हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगांची उसळ. तर सगळ्यात आधी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलसाठी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि या हँडकॅप गर्ल सरुकी दुनिया चॅनलला खूप खूप सपोर्ट्स करा, हीच तुम्हाला विनंती आहे. तर त्यासाठी आपण लागणारे साहित्य घेतलेले आपण घरी आहेत त्याच साहित्यामध्ये नवीन काही बाजारातून आणता साधी आणि सिंपल रेसिपी बनवतो. तर त्याचप्रमाणे आज पहिल्यात आधी मोड आलेले मूग आपण एक दिवस भिजू घालून एक दिवस कापडात भिजून त्याला मोड आणले आणि ते धुवून घेतलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि त्यासोबत आपण कट केल्या हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर असेल तर चांगलंच आहे, पण आपल्याकडे नव्हते आणि घेतले बाकीचे सगळे जिरे, मोहरी, मीठ, तेल सगळं घेतलं. आणि सगळ्यात अगोदर आपण ठेवले पॅन गॅसवर. त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडेसे तेल. जास्त तेलकट नाही, साधी सिंपल आणि एकदम चवदार अशी उसळ मी आज बनवलेली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघून तुमच्या ह्या बहिणीला नक्की सपोर्ट्स करा. तर पॅन आता आपले तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मोहरी, लसूण, कांदा, हिरवी मिरची असे टाकायचे आणि सर्व मिश्रण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. हे मी तुम्हाला एकत्र का सांगितलं याचं कारण असं आहे की माझा व्हिडिओ शूट करणाऱ्यानं गलती केली की तो मी जिरे, मोहरी, कांदा, लसूण टाकत होते, हिरवी मिरची, तो व्हिडिओच माझा शूट केल्याने स्किप केला. त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट सांगून दाखवत आहे. तर थोडंसं समजून घ्या, कारण मला स्वतःच व्हिडिओ शूट करावा लागतो आणि स्वतःच हे बनावं लागतं, त्यामुळे पूर्ण पण धरता येत नाही आणि त्यात मी हँडिकॅप असल्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम होतात. आणि व्यवस्थित कांदा वगैरे गरम झाल्यानंतर थोडा लालसर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मोड आलेले मूग. आता हे मूग आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत आणि त्याला चांगल्या प्रकारे झाकून ठेवून आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे आहे. तर कोणाकोणाला असे एकदम पौष्टिक असते ही मटकीची, मुगाची, चवळीची असे हे कडधान्य खाल्ल्याने माणसाचे शक्तिवर्धक असतं, ते माणसाच्या शरीरात खूप सारी शक्ती आणि इम्युनिटी वाढते. यामुळे नक्की खात जावे, मला आवडतात असं काय खायला. हे बघू शकता आपण चांगल्या प्रकारे वाफवून घेतलेला, एकदम नरम करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे नंतर आपण त्याला थोडंसं झाकून ठेवून वाफ काढून घेतली. त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं पटकन गरम होतं. जे आपल्याला करायचं आहे ते वाफेजून थोडंसं पटकन मऊ होतं. आपण व्यवस्थित असं त्याला गरम करून घेतलं. एकदा दोनदा आपण त्याला चेक पण करून बघितले. हे झालेले आपली एकदम मटकी गरम. त्यामध्ये आपल्याला राहिले आता टाकायचं हळद आणि मीठ. तर आता आपण टाकूया त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. तुम्ही बघू शकता व्हिडिओ व्यवस्थित नाही शूट झाला, मी समजू शकते, कारण एका हाताने धरून एका हाताने शूट करायला खूप हार्ड जात होतं मला. त्यामुळे रेसिपी एकदम सुंदर होती, पण मी व्यवस्थित शूटच करू शकली नाही, कारण मला धरून करताच येत नव्हतं. त्यात किचन ओट्यावर करायचं होतं अगोदर माझ्यासाठी, खाली शेगडी होती त्यामुळे करतच, पण ती शेगडी डॅमेज झाली म्हणून आता ही सगळी वेळ आलेली आहे आणि उभा टाकून होत नाही, कारण मी बिना सहाऱ्याचं उभा पण टाकू शकत नाही. त्यामुळे थोडासा हट जातो. तर त्यामध्ये मी हळद मीठ मिक्स करून व्यवस्थित वाफ काढून घेतलेली आहे. आणि हे झालेलं आहे आपली मस्त अशी मोड आलेल्या मुगांची उसळ तयार. एकदम टेस्टी झाली होती. स्वादला कुठं चरूच्या डिशला स्वादला तर तोडत नसते, एकदम स्वादिष्ट अशी झालेली होती. त्यानंतर आम्ही घेतलं गरम गरम खायला आणि सोबत स्वयंपाक झाला होता तरी पण मी बनवली, कारण वाटलं सोबतच ब्लॉग होईल आणि खाणं पण होईल. त्यामध्ये हे बघू शकता जेवायला घेतलेलं मोड आलेले मटकीची उसळ, ही भाजी होती वरणाच्या शेंगाची, वरण, भात, भाकरी असा आजचा मेनू होता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या जेवायला. बाय बाय, हॅव अ ग्रेट डे. तुमचा दिवस आनंदात जाओ.